नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 9वी प्रकरण 10 हेरॉनचे सूत्र, ज्यामध्ये पुस्तकाचं पहिलं उदाहरण एका त्रिकोणाची परिमिती 32 सेमी आणि दोन बाजू 8 सेमी आणि 11 सेमी असेल तर त्याचे क्षेत्रफळ शोधा। चल, या ठिकाणी आपण हेरॉनच्या सूत्राचा उपयोग करून आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ शोधणार आहोत। या ठिकाणी आपल्याला परिमिती दिली आहे, परिमिती बराबर 32 सेमी। त्रिकोणाच्या दोन बाजूंचे माप आपल्याला दिलेले आहेत, जिथे आपण प्रथम बाजूला a मानूया। a बराबर 8 सेमी, b बराबर 11 सेमी आणि तिसरे माप c जे दिलेले नाही ते आपल्याला शोधायचे। या ठिकाणी परिमिती शोधायचं सूत्र आपल्याला माहिती आहे की परिमिती बराबर a अधिक b अधिक c। परिमिती दिली आपल्याला 32, a ची किंमत दिली 8, b ची किंमत दिली 11 प्लस c। 32 बराबर 8 आणि 11 ची बेरीज 19 अधिक c, म्हणून c बराबर काय होणार 32 मायनस 19, म्हणून इथे c ची किंमत 32 मधून 19 वजा करा तर इथे येणार किती 13 सेमी। आता आपण शोधूया अर्धपरिमिती। अर्धपरिमिती म्हणजे काय तर s शोधण्यासाठी सूत्र येईल परिमिती भागिले 2। या ठिकाणी परिमिती दिली आपल्याला 32 आणि 32 भागिले 2 करणार तर या ठिकाणी बे म्हणजे परिमिती मिळेल 16 सेमी। आता आपण या ठिकाणी हेरॉनचे सूत्र घेऊया, म्हणजेच त्रिकोणाचे क्षेत्रफळ बराबर सूत्र आहे याचं वर्गमूळामध्ये s कंसात s मायनस a गुणिले s मायनस b गुणिले s मायनस c बराबर या ठिकाणी h ची किंमत लिहूया। h ची किंमत किती आली आहे 16। 16 मायनस a ची किंमत आहे 8, 16 मायनस b ची किंमत आहे 11 आणि 16 मायनस c ची किंमत आपण शोधली इथे 13, ती आपण इथे लिहूया। पुढे 16 जसे तसेच 16 तून 8 गेले 8, 16 तून 11 गेले 5 आणि 16 तून 13 गेले 3। या ठिकाणी 16 चे अवयव पाडूया 4 चौक 16। 8 चे अवयव बे गुणिया बे म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि 5 आणि 3 जसेच्या तसे। या ठिकाणी आपण जोड्या बनवूया। 4 4 ची जोडी इथे लिहूया 4 चा वर्ग, 2 2 ची जोडी 2 चा वर्ग आणि ज्याची जोडी बनत नाही त्याचा गुणाकार करून वर्गमूळात ठेवायचे। 5 त्रिक 15 आणि 15 दुने 30। हा वर्गमूळ आणि हा वर्ग कट झाला म्हणजे इथे 4 गुणिले 2 आणि 30 चा वर्गमूळ निघत नाही म्हणून इथे लिहूया 30। तर या ठिकाणी फायनल उत्तर मिळेल 8 वर्गमूळात 30 आणि माप सेमी मध्ये असल्या कारणाने इथे लिहूया आपण सेमीचा वर्ग। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।